पर जानते पहला मुकाबला जीतने के लिए दोनों टीमें तरस गई है। इस दौरान पहली बार गेंदबाजी के लिए तैयार हेमंत। ओके, ये मुकाबला स्टार्ट करने का हमें संकेत दिया अंपायर ने और पहली गेंद डालने के लिए तैयार जातक हेमंत। और मेरे साथ जुड़े मेरे साथी स्कोरर रोशन पाटिल कलवा से और अक्षय जनार्दन पाटिल रावे यकीनन, और जातक हमारे डीजे मास्टर्स हर्ष। पहली गेंद फेंकने के लिए तैयार यकीनन जल्लोष 2021 का। पहली गेंद जातक घेली गेंद मिड ऑफ की जगह लॉन्ग ऑफ की जगह पर जब तक कवर करते खिलाड़ी एक रन के साथ खुद का खाता और टीम का खाता खोला। हालांकि हेमंत ने अब स्ट्राइक के ऊपर संतोष भगत हमरापुर से बनाम करते हैं, एक अच्छा क्रिकेटर जिन्हें कहते हैं। यकीनन अगर ये पीछे जो घर है उनको लगती है तो 2 रन रहेंगे और उसके बाद देखा जाए यहाँ बल्ले से लगती हुई 1 रन दूसरे के लिए पलटे। जब तक सब तक कवर करते 2 रन पूरे किए। मैंने कहा था कि थोड़ी सी आउटफील्ड जरूर खराब है, लेकिन जिस तरह से बारिश गिरी थी उतनी तेज से अब देखा जाए गेंद भी काफी तेजी से जा रही है, उछाल कम लग रही है मैदान के ऊपर। और ये देखा जाए मैच के ऊपर गेंदबाजी के लिए तैयार। हालांकि हेमंत काफी दर्जेदार मुकाबला में देखने को मिलेगा 40+ के दोस्तों मुकाबले। और यकीनन गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज हेमंत। और ये गेंद कवर के क्षेत्र में खेली गेंद को जबरदस्त फील्डिंग वहां 1 रन रोकी कप्तान ने और जातक 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 4 रनों पर। यकीनन काफी अच्छे मुकाबले देखने को मिलेंगे 40+ के दोस्तों। ये 40+ का ये मुकाबले जो काफी लोग देख रहे हैं यूट्यूब के लाइव से, उन सभी को धन्यवाद। क्या ताकत है 40+ की, ये देखते हुए सभी दर्शक फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। आड़े शॉट खेलने की कोशिश, बल्ले का अंदरूनी किनारा लिया था, उसके बिन गेंद जाके स्टंप को लगी। पहला विकेट, पहली पतन डीजे। नक्कीच डीजे मास्टर आपल्याला विनंती असेल की छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं लावायचं आहे की त्यांच्या गाण्यामुळे देखील आपल्याला जोश मिळतो, ताकद मिळते, खेळाडूला मात्र ताकद नक्कीच मिळेल, असे गाणी लावा। जहां तक देखा जाए पहली विकेट गिरने के बाद कई पेसर सा महसूस करते हुए, लेकिन देखेंगे नए बल्लेबाज मैदान के ऊपर विनोद म्हात्रे मैदान के ऊपर। यकीनन एक अच्छी साजर की जरूरत होगी। एसपी मैत्री 11 टीम ने टॉस जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला और पहले बल्लेबाजी करने के लिए आमंत्रित किया था। यहां तक देखा जाए सारांश 11 हनुमानपाड़ा टीम को काफी अच्छी गेंदबाजी, फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार। और यकीनन वो बुलाती है मगर जाने का नहीं, इसे कहते हैं अनुभव कि छोड़ दिया गेंद को, काफी बाहर गेंद थी। अंपायर रवि पाटिल मैनफॉर्म वर्कर से बनाम करते काफी अच्छे अंपायर्स, उन्होंने वाइट करा दे दी। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार और ये गेंद काफी आसमान को छूने वाली गेंद जा रही है स्क्वायर लेग के क्षेत्र में, गोली की रफ्तार की तरह आखिर में जीत हुई गेंद की। और एक पहला डाबर च्यवनप्राश चौका डीजे।
हाँ, धन्यवाद डीजे मास्टर, काफी अच्छा गाना बनाते, सॉन्ग बनाते हुए यहाँ तक देखा जाए हर्ष डीजे वाले। और जिस तरह से देखा चौका लगने के बाद फील्डिंग में परिवर्तन किया है, हलचल मच चुकी है एसपी मैत्री 11 टीम के बीच में। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार हेमंत, और ये सीधी खेलने की कोशिश थी, अच्छी गेंद पड़ने के बाद स्विंग हुई थी। मैंने कहा था कि प्लीज थोड़ी सी कहीं लो है, जो मैदान पर ड्यू यानी कि बारिश गिरी उसकी वजह से कहीं तो लो हो चुके पिच, लेकिन पहले ओवर खत्म हो चुकी है। पहले ओवर के बाद टीम का स्कोर जाके रुका 9 रनों पर, उसमें एक विकेट गिरा, हालांकि बल्लाल पाटिल और यकीनन और देखा जाए एसपी की मैच लगी है तो हमारे मेघनाथ महात्रे लाइव टेलीकास्ट देख रहे हैं कि जानते हैं एसपी मैत्री 11 का मुकाबला है और उनके लिए बेस्ट ऑफ लक भेजा है, और उस 40+ के मैचों के लिए बेस्ट ऑफ लक भेजा मेघनाथ महात्रे जो आज से बनाम करते हैं। और उन्होंने कहा कि ये मुकाबला मैं लाइव देख रहा हूं, वैसे कि सचिन पाटिल, उसके बाद देखा राजू दादा खेल रहे, और यकीनन ये खिलाड़ियों को हौसला बढ़ाने के लिए देखा जाए मेघनाथ मात्र एक कंपनी में फिर भी लाइव टेलीकास्ट मैच देख रहे। ये ताकत है दोस्तों 40+ की, यह हुनर है 40+ का, यह जुनून है 40+ का। यकीनन दोस्तों जहां तक गेंदबाजी के लिए गेंदबाज टीम की तरफ से दूसरे और व्यक्तिगत पहले गेंदबाजी के लिए गेंदबाज जीवन, बल्लेबाजी के लिए संतोष। ये खिलाड़ी देखा जाए 2005 2020 2007 या 5 में ये आमने सामने आए थे, कितने बार आमने सामने आए थे, संतोष है जीवन है, लेकिन फिर से एक बार आज आमने सामने आ चुके हैं। हल्के हाथों से खेली गेंद, जहां तक गेंद शॉट कवर के क्षेत्र में गेंद को कवर किया खिलाड़ी ने, और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 10। रोशन पाटिल कलवा से मेरे साथ जुड़े। इस दौरान देखा जाए आयोजकों ने कहा कि हमारे स्कोरर यहाँ बैठेंगे, उसके बाद देखा जाए कल आयोजकों ने कहा था कि अक्षय जनार्दन पाटिल रावत से बनाम करेंगे, एक अच्छे समालोचक यकीनन मेरे साथ जुड़ेंगे दिन भर। उसके बाद देखा जाए गेंदबाजी के लिए तैयार जीवन, और यहाँ तक कलवा गांव से हमारे निकेत मोकल भी, और ये गेंद हवा में, खिलाड़ी नीचे, और कैच को नहीं लपक सके अजीत, कैच को छोड़ा, 2 रन पूरे किए, और तीसरे की गुंजाइश, लेकिन 2 रन से संतुष्ट। आगे रिप्ले देखा जाए तो कैच होना चाहिए था, लेकिन थोड़ी सी आउटफील्ड की वजह से इस कैच को छोड़ा। यकीन अगर राजू दौड़ते तो कुछ बात बन सकती थी। देखा जाए मैदान अभी भी जो स्लो है मैदान, क्योंकि पिच पे जब कल बारिश गिरी थी उसी की वजह से देखा जाए कहीं से थोड़ी पिच लो हो चुकी है। अब ये गेंद फिर से एक बार हवा में, खुद जीवन दौड़े, कैच दूसरे के लिए पलटे, और अच्छी फील्डिंग वहां हेमंत द्वारा, और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 13 रनों पर। यकीनन काफी अच्छे खिलाड़ी देखने को मिलेंगे, उनका हुरूर देखने को मिलेगा, जुनून देखने को मिलेगा, उनकी ताकत देखने को मिलेगी। क्या ताकत होगी 40+ की, ये देखने को मिल रही दोस्तों। एसपी मैत्री 11 टीम और ये सारांश 11 हनुमान पाड़ा आमने सामने भिड़ रही है। फिर से एक बार बाहर आके खेलने की कोशिश की थी, गेंद और बल्ले का कोई मिलाप नहीं, सीधी गेंद कीपर के दस्तानों में जाके रुकी, मेडन गेंद हो चुकी है। अभी भी स्कोर वहीं पे सीमित 13 रनों पर, 5 ओवरों का मुकाबला 14+ के मुकाबले, और ये भी गेंद जा रही है जब तक मिड ऑफ की जगह पर, जब तक कवर करते खिलाड़ी अजित 1 रन नहीं रोक सके। 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 14 रनों पर।
यहाँ दर्शक धीरे धीरे बढ़ रहे हैं। ये मनोज भी जहागांव के मैकेनिकल है, बाइक मैकेनिक्स रिपेयर करते हुए आज मैच देखने के लिए आ चुके हैं। स्वप्निल भी है वहां। फिर से एक बार अच्छी फील्डिंग रोशन द्वारा, खराब तो मैं कहूंगा, दूसरे के लिए पलटे और ये विकेट। विनोद मात्रे रनआउट के रूप में बैक टू द पैविलियन। डीजे और यकीनन डीजे मास्टर अच्छा गाना, उसके बाद जोश आता हुआ खिलाड़ी के ऊपर। दौर खत्म हो चुके, दौर के बाद टीम का स्कोर जाके रुका 15 रनों पर। हालांकि विकेटें गिरी है 2 और यकीनन एक रनआउट के रूप में और एक विकेट गिरी थी। स्टंप बोल्ड किया था हेमंत ने। उसके बाद देखा जाए कप्तान किसके ऊपर गेंदबाजी का भार संभालते आने वाला पल बताएगा। और यकीनन यह गेंदबाजी के लिए गेंदबाज हेमंत पाटिल जो कलवा से बलाम करते हैं। आज देखा जाए एसपी मैत्री 11 टीम के लिए खेल रहे हैं। यह 40+ की ताकत है। काफी अच्छे मैचेस दोस्तों इस मैदान के ऊपर। और यकीनन जो खिलाड़ी यहां से गुजरेगा, जो दर्शक यहां से गुजरेगा, यह 100% निगाह डालेगा, क्योंकि ये 40+ के मुकाबले है दोस्तों। क्या ताकत है 40+ में। यूट्यूब के माध्यम से पहली बार लाइव टेलीकास्ट सभी दर्शक देखेंगे। 198 देशों में लाइव टेलीकास्ट हो सकता है, ये देख सकते हैं। और यकीनन आपका जो मैच है वो आप कहीं भी देख सकते हैं। इसलिए हमें बेस्ट ऑफ लक भेजा था मेघनाथ मात्रे, जॉर्ज से बिलोंग करते, मेरे करीबी दोस्त, मेरे क्लासमेट और एसपी मैत्री 11 के वो एक चहीते हैं, उनके टीम मेंबर भी है। फिर से एक बार हेमंत की पहली गेंद संतोष के लिए। हार्डी शॉट खेलने की कोशिश की थी, बल्ले का अंदरूनी किनारा, गेंद जाती हुई, गेंद जा रही है लॉन्ग लेग की, फाइन लेग की रिदम में गोली की रफ्तार की तरह। एक रन दूसरे पर दूसरी भी पूरी की, तीसरे के लिए पलटे, लेकिन जहां तक देखा जाए रोका संतोष ने की। जाना की कोई जरूरत नहीं है। 2 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 17 रनों पर। क्या हवा है, क्या जोश है। यह हवा भी आज 14+ के साथ है, क्योंकि जानते मैदान पर गर्मी कम है, हवा तेज चल रही है, काफी मजा आएगा। आज के दिन का पहला मुकाबला यकीनन मेरे साथ रावा गांव से मेरे साथी समालोचक अक्षय जनार्दन पाटिल, उसके बाद देखा जाए रोशन कृष्णा पाटिल मैनफॉर्म कलवा एक स्कोरर के रूप में। आज देखा जाए हमारे आयोजक ने कहा है कि आज के मैचेस काफी दिलचस्प आयोजन में कहूंगा। हेमंत की अगली गेंद और ये घुटना टेक, तमाशा देख, कैच को छोड़ा, 2 रन मिले। बेहतरीन विनायक पाटिल जिन्होंने कैच को छोड़ा। यहां तक देखा जाए दादू संतोष भगत ने दिखाया था घुटना टेक और तमाशा देख, लेकिन छक्का नहीं लगा सके। 2 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 19 रनों पर। और यकीनन हमारे हनुमान पाड़ा के अनिकेत वो कंपनी में है और लाइव टेलीकास्ट देख रहे हैं। गूगल पे पे आपका पेमेंट हो जाएगा। सतीश अगर छक्का मारते हैं तो 200 रुपए का इनाम, गूगल पे आपका पैसा तुरंत आएगा। हनुमान पाड़ा के अनिकेत जो अभी देखा जाए
जिस तरह से देखा जाए दोस्तों कंपनी में, और यकीनन सतीश पाटिल के चहिते हैं, उन्होंने कहा सतीश पाटिल अगर छक्का मारते हैं तो 200 रुपए का इनाम, छक्का लगने के बाद तुरंत गूगल पे आ जाएंगे आपके ऊपर। और ये देखे संतोष की तरफ से 100 रुपए का इनाम और थर्ड अंपायर की मांग मैदान के ऊपर। यकीनन मैच इतने दिलचस्प है और गेंदबाजी के लिए तैयार, और ये गेंद जा रही है और क्या कैच, यकीनन खुश कर दिया यहाँ तक विनायक पाटिल ने, बेहतरीन कैच। बजाओ डीजे। यकीनन सीजन आ चुका है, शादी का सीजन है, तो ये गाना बजता हुआ, लेकिन ये भाई 40 प्लस के मुकाबले इसमें किसी को जोश नहीं आएगा, ये सब ओके हो चुके। ये देखो ये छक्का मारेंगे संतोष की तरफ से तो 100 रुपए का इनाम है सतीश के लिए। अगर छक्का भी मारते तो अनिकेत हनुमानपाड़ा, उनके तरफ से 200 रुपए का इनाम है, गूगल पे आएंगे तुरंत। नक्कीच लावेल जातील। आमचे आयोजकांना विनंती असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं लागला पाहिजे की ज्यांच्या मुले आपण आज इथे आहोत। मी विनंती करतो आपल्याला, हे लग्नाचे गाणे आपल्याला गरज नाही आहे, आमची झालीत 40 प्लस वाल्यांची पण झालीत, फक्त गाना लावा छत्रपति शिवाजी महाराज की जय। ये गेंद खेलने की हल्के हाथों से कोशिश की थी और जिस तरह से देखा जाए ये मेडन गेंद जाती हुई, लगभग एक छक्के के लिए 300 रुपए लगे हैं, संतोष के से 100 और उसके बाद अनिकेत की तरफ से 200 रुपए का इनाम। कंपनी में लाइव टेलीकास्ट मैच देख रहे, ये ताकत है 40 प्लस की भाई। और ये गेंद जा रही है लॉन्ग लेग फाइन लेग की रिदम में, शॉट जब तक गेंद को कवर करते एक ही रन से संतुष्ट। ऐसा लगा कि ये शॉट लंबा जाएगा, लेकिन काफी ऊंची उड़ा था गेंद, हवा को छूने वाला था। और जहां तक देखा जाए 3 ओवर खत्म हो चुके, 3 ओवर के बाद टीम का स्कोर जाके रुका 20 रनों पर। एक ही रन निकाला आखिरी गेंद पर। स्कोर जाके रुका 20 रनों पर। ये आखिरी गेंद पे 1 रन आई थी। चलिए टीम मीटिंग ना ले, बार बार टीम मीटिंग लेने की जरूरत नहीं है। अंपायर से विनती करता हूं मैं कि पानी होने के बाद टीम मीटिंग ना ले। सत्य पाटिल, टीम मीटिंग ना ले, तुरंत फील्डिंग लगाइए। मुकाबले और बाकी है, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। चलिए गेंदबाजी के लिए गेंदबाज टीम के तरफ से चौथे और व्यक्तिगत पहले गेंदबाजी के लिए गेंदबाज राजू पाटिल। यकीनन हम अच्छे अन्नदाता सचिन पाटिल यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केलेली आहे। एसपीएल देखील 2 दिवस तब्बल चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी ज्यांनी आम्हाला दिली होती, त्यांनी या टूर्नामेंट साठी देखील 40 प्लस साठी देखील जेवणाची व्यवस्था केलेली आहे। नक्कीच त्यांचं स्वागत असेल। सर्व संघाच्या कर्णधारांना एक नम्र विनंती आहे, कृपया बॉलिंग ज्यावेळी देतो आपण त्यावेळी सर्वांनी प्लेयरनी टीम मीटिंग घेणं आवश्यक नसतं। आपले गोलंदाज कोण आहे आपले ठरलेले पाहिजेत हनुमान। नक्कीच फक्त जेव्हा तुम्हाला पाण्याची ड्रिंक ब्रेक होईल तेव्हा फक्त तुम्ही चर्चा करू शकता 2 मिनिटं 1 मिनिट, त्यानंतर टीम मीटिंग घेऊ नका, कारण सामने आजच्याच उरकायचे आहेत। और गेंदबाजी के लिए तैयार राजू, सामने बल्लेबाज सतीश जिन्होंने पिछले मैच में देखा था मैन ऑफ द मैच का किताब मिला था, और ये गेंद हवा में, अरे बाप रे बाप, एक गोला डाल दिया भाई। अब देखा जाए शेर बूढ़ा हो चुका है, लेकिन शेर अगर बूढ़ा हो जाए तो घास नहीं मांसी खाता है, ये दिखलाना पड़ेगा फिर से एक बार।
एक आसान सा कैच किसका छोड़ा भाई, वो भी सतीश का कैच छोड़ा, सतीश पाटिल का कैच छोड़ा, खुद कप्तान थे। अब देखेगा हर जगह भुगतना पड़ेगा। और ये देखा जाए गेंद जा रही है, बूम बूम बूम, छक्का डीजे। धन्यवाद डीजे। छक्का लगने के बाद जबरदस्त कमबैक किया सतीश ने। फिर से एक बार हवा में, इस बार गलती, अरे बाप रे बाप, कैच आउट होके मैदान से बाहर। सतीश पाटिल बैक टू द पैविलियन। डीजे यकीनन डीजे मास्टर, आखिरी गेंद पे विकेट मिला। तो क्या विकेट मिला, जिसको जीवन दान मिला था, छक्का भी लगा था, उसको भी विकेट मिला, उसका ही विकेट मिला। नया बल्लेबाज मैदान के ऊपर। नक्कीच वाशीगावचे आमचे नरसाला विनंती करतो, नक्कीच दादा वरती यायचं आपण। या दादा वर या मला। आणि हा मात्र नंदू यांच्या पल्ल्यातून येणारा पठ्ठा षटकार डीजे। नक्कीच सतीश यांचं नाव सांगायचं, नॉन स्ट्राईकचं नाव ना लक्षात, नॉन स्ट्राईकचा निखिल, सुनील, सुमित, सुनील, नक्कीच सुनील, सॉरी ओके सुनील मैदान। देखा जाए नंदू ने आपत को खोल दिया है गोला, जहां तक देखा जाए फील्डिंग करते हुए, और ये अच्छी फील्डिंग की वहां फील्डर ने, जीवन ने, और 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 33 रनों पर। अनिकेत, अब लाइव टेलीकास्ट देख रहे हैं तो 200 रुपए गूगल पे करो हमारे सतीश पाटिल के अकाउंट पर। जैसे कि आएंगे वो हमें कॉल करेंगे, लेकिन आपको भेजना पड़ेगा जो हनुमान पाड़ा से। फिर से एक बार गेंदबाजी के लिए तैयार राजू, फिर से एक बार जगह बनने की कोशिश की थी, यहां तक देखा जाए हाथ में गेंद थी, रनआउट के रूप में सुनील बैक टू द पैविलियन। डीजे ओहो, यकीनन क्या ताकत थी, गेंदबाजी जैसे कि गिरने के बाद पैरों पे लगी थी, अपील किया था, लेकिन जिसके बाद रनआउट के रूप में मैदान गिरती हुई। और देखा जाए दोस्तों, ये विकेट गिरने के बाद नए बल्लेबाज मैदान के ऊपर। चलिए टीम मीटिंग ना ले, सचिन पाटिल आपसे विनती करता हूं, पैकर हो, और यकीनन नए बल्लेबाज मैदान के ऊपर पांडुरंग। और स्कोर जाके वहीं पे रुका 33 रनों पे। मैं कहूंगा ये आखिरी ओवर डालने के लिए विनायक पाटिल, सामने नंदू जिन्होंने बड़ा शॉट लगाया था, बूम बूम छक्का मारा था,
फिर से एक बार आड़े बल्ले के शॉट खेलने की कोशिश, लेकिन सफल नहीं। उतने ही होनहार गेंदबाज मैं कहूंगा विनायक। और जहां तक देखा जाए मेडन गेंद, पहली गेंद डालते हुए राजू ने अपने ओवर में 2 छक्के दिए और रन दिए 13। फिर से एक बार गेंद जारी है स्क्वायर लेग के क्षेत्र में, और ये खराब फील्डिंग और एक डाबर च्यवनप्राश चौवा। डीजे अब बजाएगा। युट्यूबला विनंती करतो की आपण चेअर जो नाचतोय त्याला घ्या, चेअर बॉयला घ्यायचा आहे की काय तर डान्स असेल युट्यूबच्या माध्यमातून दिसला पाहिजे, खास आयोजन असेल ते। और फिर से एक बार, और ये गेंद हवा में खुद की फॉल्सरो में कैच को छोड़ा विनायक ने। दूसरे गिरे पलटे, लेकिन एक ही रन से संतुष्ट। 1 रन के साथ टीम का स्कोर जाके रुका 38। लॉस ऑफ द 5 विकेट। और यकीनन सचिन दादा के तरफ से आज खाने का प्रबंध है, तो ये सागर जानते हैं खाने का प्रबंध होता है तो सागर हाजिर होता है। ये ऐसा सचिन म्हात्रे जो आके कहते हैं कि कई कबार मैचेस होते हैं तो खाने की बात हो तो सागर पाटिल हाजिर रहते हैं। यकीनन हमारे करीबी दोस्त है। और देखा जाए ये भी गेंद मेडन, और इस ओवर की, इस इनिंग की आखिरी 2 गेंदें शेष। और देखा जाए स्ट्राइक देनी चाहिए थी नंदू को, लेकिन पांडुरंग ने खेलने की बात नहीं की, कुछ स्ट्राइक अपने पास रखी। इसका हर्जाना जरूर भुगतना पड़ेगा टीम को। बैक टू बैक 2 गेंदें डॉट किए। और यकीनन देखा जाए तारीफ करते हुए सत्याबाड़ी की, जानते हैं अच्छी कीपिंग, अच्छा गेंदबाजी हो रही है यकीनन विनायक। और क्या भाई बल्लेबाजी हो रही है। कैसे देखा जाए 3 गेंदें डॉट की, नाराज होंगे नंदू की स्ट्राइक बिल्कुल मिलनी चाहिए थी। स्कोर वही पर सीमित 38 पर 39 का लक्ष्य रखा है जीतने के लिए। बजाव डीजे। लाइनअप मध्ये बाहेर जायचं आहे, विनंती असेल आपल्याला सामना झाल्यानंतर दोघांनी सेकंड करायचं आहे। नक्कीच लाइनअप मध्ये बाहेर जातं, लाइनअप मध्ये आतमध्ये यायचं आहे, त्यानंतर सामना झाल्यानंतर सेकंड पण करायचं आहे। इथे आपण बघत आहे युट्यूबच्या माध्यमातून स्क्रीनवर पंच आहेत आमचे रवी पाटील वडकलचे जबरदस्त पंच, त्यानंतर जे.के. पाटील जित्याचे एक जबरदस्त पंच, नामांकित पंच, क्वालिफाईड पंच, त्यानंतर नक्कीच टॉसचा बॉस दादर झुंजार वॉरियर्स, दादर विपक्ष सरपंच चषक, सरपंच 11 संघ, दोन्ही कॅप्टन। चला टॉसचा बॉस नक्कीच कोण होईल बघूया, टॉसचा बॉस कोण होईल इकडे बघायचं आहे। त्यानंतर आपल्या सोबत विजयासाठी 39 धावांचं आव्हान। नक्कीच लगेच यायचा सचिन पाटील, सचिन गोलुंबडे विनंती असेल कारण वेळ जातो आपला, इनिंग झालेली आहे। त्यानंतर लगेच टॉसचा बॉस कोण होईल बघूया आपण युट्यूबच्या माध्यमातून। जे प्रेक्षक बघतात त्यांना सर्वांना धन्यवाद, कारण ही 40+ ची ताकद आहे नक्कीच, कारण भरपूर प्रेक्षक लाईव्ह टेलिकास्ट बघत आहे या सामन्याचा। सचिन दादा यांच्या शुभ असते टॉसचा बॉस कोण होईल बघूया। नक्कीच टॉस जिंकलाय तो सरपंच 11 संघाने, काय निर्णय असेल आपला?
नक्कीच टॉस जिंकले, काय निर्णय असेल? फिल्डिंग फिल्डिंग समोरचा संघ झुंजार दादर वॉरियर्स दादर संघ आहे, बलाढ्य संघ मी म्हणेन. तर मी म्हणेन की त्या संघाला कितपत रोकाल? आता 4 ओव्हरचा सामना आहे तरी 40-45 5 ओव्हरचा सामना आहे, 50-55 परत काढले तरी हरकत नाही, आम्ही काढू. नक्कीच असा कोणता बॉलर असेल की ज्याच्या जोरात तुम्ही सांगू शकता की आम्ही यांना इथपर्यंत रोकाल? स्वतः आहेत मी बॉलर, पण माझ्या जोडीला माझे मित्र सब भरपूर आहेत. आनंद आहे, महेंद्र आहे, सचिन कोपरचा नरेश आहे, भरपूर बॉलर आहेत त्यांच्यात. नक्कीच इथं दादा टॉस हरलाय, तर टॉस तुम्ही जिंकला असता तुमचा निर्णय का असता? नक्की जो निर्णय माझ्या मित्राने घेतला सचिनने तोच निर्णय मी घेतला असता, परंतु आता टॉस हरल्यानंतर जे ताटात वाढले ते आपण घ्यावंच लागेल. आणि आता टॉस हरलाय त्यावेळेला मला प्रथम फलंदाजी करावी लागेल, तर तुम्ही त्यांच्यासमोर कितपत टार्गेट ठेवाल? नक्कीच बलाढ्य संघ आहे सरपंच 11. माझा मित्र चांगला खेळतो, चांगला फॉर्म मध्ये आहेत आणि ते बॅक साईडला पण माझा एक मित्र आहे, तो पण चांगल्या पद्धतीने फलंदाजी करतोय, गोलंदाजी चांगली आहे, त्यामुळे त्यांच्यासमोर कमीत कमी 60 ते 65 धावांचं लक्ष्य मला ठेवावं लागेल. कोणता इन्फॉर्म बॅटर की त्याच्या जोरावर तुम्ही सांगू शकता की हा आमचा फलंदाज दावा करू शकतो असं कुठला? संदीप आहे, दिलीप आहे, त्यानंतर गोपीनाथ आहे, सिकंदर आहे माझ्या दादरगावचा, स्वतः मी पण आहे, असे 7-8 जण प्लेयर आहेत. त्यानंतर आता नावं माहीत नाही. नक्कीच मंगेश देखील तुमच्या इन्फॉर्म बॅटर. मंगेशवर सारी भिस्त आहे आमची, कारण ओपनिंगला मी त्यालाच टाकणार आहोत त्याला, कारण इन्फॉर्म बॅट्समन आहे तो, रेग्युलरमध्ये खेळतो आणि चांगला परफॉर्मन्स करेल याची मला नक्कीच खात्री आहे. मला नक्कीच बेस्ट ऑफ असेल तुम्हाला दोघांना या सामन्यासाठी. सामना रंगतोय तो सरपंच 11 विपक्ष झुंजार वॉरियर्स दादर संघ. इथे माझा वेळ संपतोय, माझ्या सोबत जोडले गेले अक्षय जनार्दन पाटील दादर रावेगावचे, त्यांच्यावर तोलूया. हॅलो, महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे राजे, रायरेश्वराच्या शिवपिंडीवर क्षत्रिय रक्ताचा शिवराज्याभिषेक दिला आणि मुठभर मावल्यांना घेऊन ज्या राजाने स्वराज्याची स्थापना केली त्या राजा शिवछत्रपतींना या टुर्नामेंटच्या माध्यमातून मी अक्षय जनार्दन पाटील मानाचा मुजरा करून आजच्या या समालोचनाला मी सुरुवात करतोय. दरम्यान सामन्याकडे वळतोय, सामना रंगतोय तो सारांश 11 हनुमानपाडा विपक्ष SP मैत्री 11. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, सामन्याला सुरुवात होतोय. गोलंदाजी हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सचिन. सलामीचे फलंदाज दोन्हीही सारांश 11 हनुमानपाडा SP मैत्री 11 संघाच्या वतीने सलामीला जोडी आलेली आहे ती अजितदादा आणि जीवन. स्ट्राईकला आहे अजितदादा, नॉन स्ट्राईकला जीवनदादा. एक चांगलं नेतृत्व करत असताना आपल्या गावाच्या वतीनं, आणि आज फ्रँचायझी क्रिकेटचा विचार केला तर अजितदादा स्ट्राईकला आहेत, ते राव्यावरून बिलॉंग करतात, त्याचबरोबर जीवनदादा हे कळव्यावरून बिलॉंग करतात. आज एकत्र खेळताना दिसतात या फ्रँचायझी क्रिकेट. बॉलर मार्गस्थ होतोय सुरेख चेंडू, आता पॉइंटच्या दिशेने चेंडू खेळून काढला, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावीचा प्रयत्न असेल, पाहूया तिथं काय होतोय. आता मात्र जोपर्यंत चेंडू अडवणार फेकणार तोपर्यंत 1च धावेवर समाधानी मानावं लागतोय. ते या दोन्ही फलंदाजाने 1 धावसंख्येने स्वतःचं वैयक्तिक खातं खोलते हा फलंदाज अजित, आणि संघाचं 1 धावेने खातं खोलते. एक चांगली सुरुवात 1 धावसंख्येने आपल्या संघाला गती देतोय अजितदादा, आणि सुरुवातीला डिफेन्सिव्हली खेळ पाहायला मिळतोय अजितदादा यांच्या फलंदाजीतून. निश्चितच गोलंदाजी शैली कशी आहे हे जाणायचं असेल तर निश्चितच सुरुवातीलाच आपल्याला एक डिफेन्सिव्हली खेळ खेळावा लागतो असं फलंदाजाला वाटतो, कारण काही जे फलंदाज असतात त्यांची स्ट्रॅटेजी वेगळ्या पद्धतीची असते. तो पहिल्याच चेंडूवर पहिला षटकार मारण्याची ताकद हा वीरेंद्र सेहवाग सारखा आपला इंडियाचा फलंदाज ठेवतो, आणि ती ताकद आता मात्र अजितदादा यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली नाही, कारण त्यांनी डिफेन्सिव्हली खेळ केलेला आहे. माझी विनंती असेल पंचांना की विनंती करायची आहे ना, स्पीडअप करण्यासाठी अजूनही आपल्याला आजच्या दिवसातील बरेच सामने खेळवायचे आहेत, आणि जास्तीत जास्त ओव्हरचे जर सामने खेळले तर आपल्यालाही पाहायला आनंद मिळेल, आणि युट्यूबच्या माध्यमातून हजारो मायबाप रसिक प्रेक्षक आहेत त्यांनाही निश्चितच इथे आनंद वाटेल. दरम्यान हा 40+ सामन्यातील पहिला सामना चालू आहे, तो सारांश 11 हनुमानपाडा विपक्ष SP मैत्री 11 या दोन मातब्बर संघांमध्ये हा सामना रंगतोय. सचिन दादा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे, प्रस्थान करतील फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र शॉर्ट पिच चेंडूने गाठलं ते फलंदाजाच्या डोक्याला. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते, धावफलक स्थिरावतोय, धावफलकावर धावा आहेत. एक अप्रतिम गोलंदाजी करतात, आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतात. प्रत्येक इथे 14+ चे जे खेळाडू आहेत प्रत्येक खेळाडूला अनुभव आहे, जवळपास 14+
चा अनुभव आहे, ज्यांना काही काना जास्त दांडगा अनुभव असेल. निश्चितच अनुभव मित्रांनो काय असतो, प्रश्न तुम्ही विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळतील. जीवन हे सुंदर आहे, जगायचं असतं, अनुभव तुम्हाला मिळतील. आणि या अनुभवाचा वापर हा गोलंदाज आपल्या संघासाठी करतोय. दरम्यान हा गोलंदाज मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं. सुरेख चेंडू, तेवढ्या चांगल्या पद्धतीने चेंडू टोलावला. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार, उचलणार, फेकणार, तोपर्यंत 2 धावा व्यवस्थितरित्या या दोन्ही फलंदाजांना पूर्ण केल्यात आणि आपल्या संघाच्या धावसंख्या वाढवण्यात दोन्ही फलंदाजांना मदत केली. या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत वाढ होते. धावफलकावर धावा लागतात 3. आता मात्र डावखुरा फलंदाज जीवनदादा हा स्ट्राईकला आलेला आहे. एक धडाकेबाज फलंदाज, विस्फोटक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. कळव्या गावचा हा फलंदाज आहे. मी लहान असताना त्यांचा खेळ पाहिला. राव्यामध्येही चांगलं त्यांनी खेळ दाखवले. एकतर्फे सामने त्यांनी झुकवले. भल्या गोलंदाजांना त्यांनी परास्त केले. त्यांनी दाखवून दिलं होतं की मी षटकार मारणार, चौकार मारणार, माझ्या संघाला जिंकवणार, आणि ते काढून दाखवलं त्यांनी. सुरेख चेंडू कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय. आता मात्र कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातोय या क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धाव मिळेल या चेंडू माग आणि 1 धावसंख्येने निश्चितच शंका नाही, धावफलक हलणारच आहे आणि धावफलकावर धावा दिसतील तुम्हाला 4. निश्चितच आता मात्र एक सुरेख गोलंदाजी करतोय हा गोलंदाज सचिन दादा. एक अप्रतिम गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे तारुण्याच्या वयात आपल्याला पाहायला मिळालं आणि तीच गोलंदाजी अचूक मारा, भेदक मारा हा गोलंदाज इथे करताना आपल्याला पाहायला मिळते. अनुभवाचा पुरेपूर वापर करताना हा गोलंदाज असतील आणि फलंदाज असतील. एक संत गतीने सुरुवात पाहायला मिळते आपल्याला दोन्ही फलंदाजांकडून. दरम्यान सचिन दादा मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र सुरेख चेंडू सरळ गाठतोय तो या फलंदाजाच्या पायाला. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय. एक अनुभवाचा पुरेपूर वापर करताना सचिन दादा निश्चितच जे मागचे प्रेक्षक आहेत ते सचिन दादाचे समर्थक आहेत आणि ते त्यांना पुरेपूर सहकार्य करत असताना आपण पाहू शकता. सुरेख चेंडू, आता मात्र हवेत चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया काय करतोय. आता मात्र आकाशाला चुंबन घेत चेंडूने गाठलं ते क्षेत्ररक्षकाला. आता मात्र अजित दादा यांना माघारी परतावं लागेल आणि डगआउट मध्ये परतावं लागेल ते सचिन दादा यांच्या गोलंदाजीवर. आणि जो काय पाहिजे एक सुरेख नृत्य करताना संतोष काका आपल्या या टुर्नामेंटच्या माध्यमातून त्याच्या नृत्याची शैली इथं दाखवत असताना त्याचबरोबर फलंदाज आणि गोलंदाज आपल्या ही गोलंदाजीची आणि फलंदाजीची शैली या मैदानावर दाखवत असताना आपण पाहतोय. निश्चितच मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युट्यूबला एक डोळा आहे, पण युट्यूबच्या पाठीमागं हजारो डोळे या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर इथे उपस्थित मायबाप रसिक प्रेक्षकही आलेले आहेत. मी वैयक्तिक आणि आयोजकांच्या वतीनं त्यांचंही ते स्वागत करतोय. निश्चितच जे सहकारी प्रेक्षकांचं सचिन दादांना होतं आणि त्यांना पुरेपूर न्याय देत असताना योग्य ती गोलंदाजी सचिन दादा यांनी केली आणि आपल्या संघाला एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करून दाखवली. परिणामस्वरूप आपण विपक्षी संघाचा विचार केला तर धावफलकावर धावा मात्र 4च दिसतात. एक सुरेख गोलंदाजी आपण पाहिली सचिन दादा यांच्याकडून आणि तदनंतर स्वतःच्या वतीनं पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आले स्वतः कर्णधार संतोष. आणि जो फलंदाज बाद झाला अजित त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आलाय प्रवीण काका कशा पद्धतीने फलंदाजी करतात हे पाहायचं आहे आणि तेवढंच पाहायचं आहे ते आपल्याला संतोष दादा कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. दरम्यान संतोष दादा मार्गस्थ होतील फलंदाजाच्या दिशेनं.
सुरेख चेंडू फुलटॉस चेंडू तेवढ्या ताकदीने चेंडू टोलाला चेंडू ट्रॅव्हल होतो बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे जोपर्यंत चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आता मात्र कुठेतरी थांबवलं जाते कारण चेंडू मार्गस्थ झाला होता तो विकेट किपरच्या दिशेनं दरम्यान 2 धावसंख्येवर समाधानी मानावं लागेल ते प्रवीण दादा यांना आणि स्वतःचं वैयक्तिक 2 धावसंख्येने खातं खोललं आणि आपल्या संघाला पोहोचवलंय 6 या धावसंख्येवर आता मात्र संतोष दादा यांना योग्य त्या लेंथवर गोलंदाजी करावी लागेल आताचा फुलटॉस चेंडू होता थोडासा व्यत्यय येतोय कर्णधार थांबवतोय क्षेत्ररक्षकामध्ये थोडासा बदल होतोय प्रवीण दादा यांच्यासाठी क्षेत्ररक्षण सजले गोलंदाजी सज्ज झाले आता गोलंदाज मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं सुरेख चेंडू स्लोवर चेंडू फेकतो अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय आता मात्र प्रवीण दादा यांना जखडून ठेवतोय तो संतोष दादा पहिला चेंडू फुलटॉस फेकला तदनंतर स्लोवर चेंडू फेकला बॅट आणि बॉलचा कुठलाच कॉन्टॅक्ट झाला नाही चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातात उर्वरित काम यष्टीरक्षकाने चोख बजावलेलं आहे आणि निर्धाव चेंडूची सांगत आली दरम्यान माझ्या समोर मला काकांचं नाव माहिती नाही निश्चितच त्याला हनुमान पाड्यावर माझी ओळख झाली तेही समालोचक आहे त्यांचं इथं स्वागत होत करतोय मी अक्षय वैयक्तिक आणि दरम्यान सामन्याकडे वळतोय सुरेख चेंडू तेवढ्यात सुरेख टायमिंग पाहायला मिळालं बॅकफुटला गेला चेंडू ढकलून दिला चेंडू सरळ जातोय डीप कव्हर सीमारेषा भेदून 4 धावसंख्येसाठी जयरामला सांगितलं कसं दरवर्षी आता मात्र दोन्ही साईडने अनुभवाचा पुरेपूर वापर होत असताना कारण पहिला चेंडू स्लोवर फेकला त्याच्यामध्ये फलंदाज फसला तदनंतर स्लो चेंडूवर मार्ग दाखवला चेंडूला तो डीप कव्हर सीमारेषेचा आणि 4 धावसंख्या जमवल्या त्या प्रवीण दादा यानं पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय सुरेख चेंडू मला वाटतं फुलटॉस चेंडू होता पण फलंदाजाने त्याला यॉर्कर करून घेतला परिणाम स्वरूपी आपण पाहिलं की चेंडूचा आणि बॅटचा कुठलाच संपर्क झाला नाही चेंडू सरळ विसावा घेण्यासाठी गेला यष्टीरक्षकाच्या हातात आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होतोय आणि धावफलक स्थिरावतोय धावफलकावर धावा आहेत 10 पुन्हा एकदा संतोष दादा मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं आता मात्र खराब चेंडू खूपच खराब चेंडू मला वाटते कुठेतरी प्रॅक्टिसची कमतरता इथे भासून येते अनुभव आहे पण प्रॅक्टिसची कमतरता असल्या कारणाने अशा पद्धतीचे चेंडू आपल्याला दिवसभरात पाहायला मिळतील आणि विचित्र शॉटही आपल्याला पाहायला मिळतील याच्या मात्र शंका नाही पण खेळ हा चांगला होईल खेळ हा खेळ भावनेने खेळायचा आनंदाची देवाण घेण्यासाठी हा क्रिकेटचा खेळ आहे मैदान आहे शॉर्टपिच चेंडू पुन्हा एकदा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाच्या गोलंदाजीवर या फलंदाजाचा आता मात्र अपयशी ठरतोय हा फलंदाज निर्धाव चेंडूची सांगता करतोय हा गोलंदाज 14+ चे सामने पाहण्यासाठी आदरणीय सन्माननीय कलव्यागावचे सुशांत मोकेल रायगड भूषण पुरस्काराने सन्मानित आहेत तेही त्यांची इथं उपस्थिती प्रार्थनीय आहे आणि ते आलेले आहेत तरी मी वैयक्तिक अक्षय पाटील आणि आयोजकांच्या वतीनं त्यांचे इथं स्वागत करतोय दरम्यान चेंडू खेळून काढला होता डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं तिथं क्षेत्ररक्षक तैनात होता जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करणार फेकणार तोपर्यंत धावून 2 धावसंख्या घेतली आहे ती प्रवीण दादा यानं आणि मला वाटते निर्धारित 5 षटकामधील 2 षटकांचा खेळ संपलाय धावफलकावर धावा आहेत 12 आता मात्र खूपच संत गतीने आपल्याला स्कोरबोर्ड हलताना दिसतोय आता मात्र आपल्या संघाला जिंकायचं असेल तर हाणामारी करावी लागेल हा मित्र क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं की नात्यात प्रेम नसेल तर नातं काय कामाचं पॉकेटात पैसे नसतील तर ते पॉकेट काय कामाचं आणि या क्रिकेटमध्ये चौकी आणि छक्के नसतील तर हे क्रिकेट काय कामाचं मित्र हो त्याच्यामुळे माझ्या विनंतीला मान देऊन या फलंदाजाने चौकार आणि षटकार लगवायचे आहेत आपल्याला आणि मायबाप इथे उपस्थित प्रेक्षकांची मनं आपल्याला जिंकायची आहे निश्चितच मला वाटते माझ्या समालोचनाची थोडीशी जादू का असं ना की रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचतोय आणि त्यांची नजर फिरवण्याचं काम हा अक्षय पाटील या समालोचनाच्या माध्यमातून करतोय यातच माझा आनंद आहे आणि इथे मला बोलवलं सतीश दादा असतील आणि त्यांचे सहकारी असतील त्यांना इथे मला माझा आवाज पोहोचवण्याची संधी इथे दिली त्याबद्दल मी अक्षय जनार्दन पाटील मॅन फ्रॉम रावे आपलं धन्यवाद मानतो आणि समालोचनाला पुनश्च एकदा सुरुवात करतोय दरम्यान
5 षटकातील 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 12. सलामीला आता आलेला फलंदाज जीवनदादा अजूनही खेळपट्टीवर आहे. त्याच्या सोबत आलेला अजितदादा यांनी त्याची साथ सोडलेली आहे. त्याच्यामुळे उर्वरित जबाबदारी ही जीवनदादा याच्या खांद्यावर आहेत. निश्चितच खांदे मजबूत आहेत. अनुभव दांडगा आहे. निश्चितच मगाशी म्हटल्याप्रमाणे दोस्तो अनुभव काय असतं प्रश्न तुम्ही विचारू नका, उत्तर तुम्हाला मिळतील. आणि जीवन हे सुंदर आहे, जगायचं असतं. अनुभव तुम्हाला मिळतील आणि या अनुभवाचा वापर प्रत्येक खेळाडू या खेळपट्टीवर करत आहे. आपल्याला ते दिसून येत आहेत. कारण पहिल्या चेंडूवर संतोष दादा यांना चांगला चौकार खेचला होता. तदनंतर स्लोवर चेंडू फेकला आणि निर्धाव चेंडू फेकला. अशा पद्धतीची गोलंदाजी या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला या सर्व खेळाडूंच्या वतीने पाहायला मिळतोय. निश्चितच तारुण्याच्या वयात ज्यांनी ज्यांनी आपला चांगला खेळ उंचावला होता, दर्जेदार खेळ केला, गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल आणि तदनंतर काही पारिवारिक जीवनामध्ये आपल्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ या प्रत्येक खेळाडूने दिला आणि तदनंतर खेळापासून थोडेसे कुठेतरी सरसावले, बाजूला सरसावले आणि पुनश्च एकदा एक धाव आरोग्याची या स्लोगनच्या माध्यमातून आपण ह्या 14+ सामन्यामध्ये पुनश्च एकदा त्यांनी जे नाव कोरलं होतं ते खेळाडू आपल्याला पुनश्च एकदा पाहायला मिळतात. सुरेख चेंडू तेवढाच चांगला खेळून काढलाय. चेंडू जातोय सरळ भिन 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 करत डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या वरून 6 धाव संख्येसाठी. आता मात्र चांगला समाचार घेताना या गोलंदाजाचा जीवनदादा सलामीला आला होता. 2 षटक त्यांनी डिफेन्सिव्हली खेळ केला. तदनंतर आता आक्रमक पवित्रा त्यांनी धारण केलाय आणि त्याचं प्रतिउत्तर हा गोलंदाजाला देत असताना जीवनदादा यांच्या बॅट मधून आलेला हा 14+ टुर्नामेंट मधला पहिला छक्का आणि या 6 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात 18. पहिल्या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली तदनंतर संघाच्या वतीनं 3रं षटक घेऊन आलेला हा गोलंदाज. त्याचा समाचार घेताना फलंदाज सुरेख चेंडू पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट केलेला चेंडू सरळ थांबणार नाही. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू दन 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 करत चेंडू जातोय डीप मिडविकेट सीमारेषेच्या वरून 6 धाव संख्येसाठी. एक अप्रतिम शैलीत पंच मला सांगतात की अक्षय पाटील तुम्ही समालोचनाच्या माध्यमातून मायबाप रसिक प्रेक्षकांना सांगा की या फलंदाजाने षटकार मारलाय आणि संघाच्या धावसंख्येत वाढ झाली. धावफलकावर धावा लागल्यात 24. आता मात्र चांगला समाचार घेताना या गोलंदाजाचा ज्यांनी चांगली गोलंदाजी केली. निश्चितच जीवनामध्ये चढ उतार असतात आणि गोलंदाजीमध्ये चढ उतार आपल्याला इथे पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 4 धावसंख्या ज्या गोलंदाजाने दिलं आणि त्याच गोलंदाजाचा समाचार घेताना जीवनदादा आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना पुनश्च एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज आहे, मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं. आता मात्र सुरेख चेंडू थोडासा उचली घेतोय. फलंदाजाला समजत नाही. चेंडू कानाकडे टर करत जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. अप्रतिम बाउन्सर चेंडूचा मारा करतोय. क्रिकेट मधले 2 ब्रह्मास्त्र आहे, यॉर्कर आणि बाउन्सर. त्याचा पुरेपूर वापर करतोय हा गोलंदाज आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय. पुनश्च एकदा मार्गस्थ होतोय गोलंदाज फलंदाजाच्या दिशेनं. फुलटॉस चेंडू तेवढ्याच अक्रॉस द बॅट चेंडू खेळून काढलाय. कार्पेटच्या माध्यमातून कार्पेटला गुदगुल्या करत चेंडू जातोय या क्षेत्ररक्षकाच्या हातात. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली या दोन्ही फलंदाजानं आणि धावफलक निश्चितच 1 धावसंख्येने हल्लं. धावसंख्येत भर झाली, धावसंख्या वृद्धावली, धावसंख्या इन्क्रीज झाली, धावसंख्या वाढली आणि धावफलकावर धावा दिसतात 25. आता मात्र अप्रतिम मारा करतोय हा गोलंदाज. पहिल्या 2 चेंडूवर सलग षटकार घेतले. तदनंतर एक शॉर्ट पिच चेंडू टाकला. तदनंतर हा चेंडू फुलटॉस होता पण योग्य रीतीने अक्रॉस द बॅट केला आणि आपल्या आगरी भाषेत म्हटलं जातं की येडजवळ फटका. हा अक्रॉस द बॅट येडजवळ फटका हा फलंदाज मारतोय आणि निश्चितच त्याचा मित्र जास्तीत जास्त फायदा होताना आपल्याला कुठेतरी दिसत नाही आणि पुनश्च एकदा गोलंदाज मार्गस्थ होते फलंदाजाच्या दिशेनं. सुरेख चेंडू शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू ट्रॅव्हल होते फाईन लेगच्या दिशेने. आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडू सरळ मार्ग गाठतोय आणि सरळ फाईन लेग सीमारेषा भेदून जातोय. 4 धावसंख्येसाठी पंचांच्या विशिष्ट अशा शैलीमध्ये आम्हाला सांगण्यात येते की अक्षय पाटील तुम्ही सांगा की हा चौकार आहे आणि या चौकारानिशी संघाच्या धावसंख्येत निश्चितच वाढ होईल. धावफलकावर धावा लागतील 29. निश्चितच चौकार अभी मारा है, छक्का अभी बाकी है, आगाज तो किया है, शाम तक अंजाम इसका लगने वाला है दोस्तों. पुनश्च एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय. सुरेख चेंडू हवे चेंडू टोवाला पाहूया तिथं काय होतं. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. आता मात्र उंची जास्ती लांबी कमी परिणाम स्वरूपी चेंडूनं गाठलं या क्षेत्ररक्षकाला. आता मात्र चेंडूने ठरवलं की मी या क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावा घेणार. तुम्ही डगआउट मध्ये पाठवा, दुसऱ्याला पाठवा, मी तोपर्यंत तयारी करतो दुसऱ्याला डगआउट मध्ये पाठवण्याची अशा पद्धतीचा पवित्रा धारण केलेला या गोलंदाजानं.
धावफलकावर धावा येत 29, धावफलकावर धावा येत 29. मला वाटते उर्वरित 12 चेंडू मधून 10 धावसंख्येची गरज आहे. निश्चितच आपण पाहू शकता या खेळाच्या माध्यमातून निर्धारित 5 षटकांमधील 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा पाहताय आपण 29 आणि उर्वरित 2 षटक अर्थातच 12 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज असेल ती SP मैत्री 11 जो हे या संघाला जिंकायचं असेल तर. आणि ह्या 10 धावा संख्या रोखण्याची ताकद निश्चितच या गोलंदाजांमध्ये आहे. तर ते गोलंदाज कशा पद्धतीने काम करतील आणि त्यांच्या कर्णधाराने जी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीला कशा पद्धतीने पार पाडतील हेही निश्चितच आपल्याला या खेळाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आपण युट्यूबच्या माध्यमातून हेही सामने पाहत आहे. निश्चितच एक चांगला प्रतिसाद मायबाप रसिक प्रेक्षकांचा या टुर्नामेंटला आपल्याला इथं पाहायला मिळतोय. कारण खूपच मोठ्या संख्येनं एवढा उन्हाचा तडाखा असताना देखील ज्यांनी तारुण्याच्या वयात चांगली गोलंदाजी केली, चांगली फलंदाजी केली, त्यांचा खेळ पुनश्च एकदा आम्हाला पाहायचा आहे. कितीही ऊन लागू द्या तरी आम्ही येणार या भावनेने इथं मायबाप रसिक प्रेक्षक इथे आलेले आहेत. तरी त्यांचं मी अक्षय जनार्दन पाटील वैयक्तिक आणि आयोजकांच्या वतीने इथं स्वागत करतो. निश्चितच मायबाप रसिक प्रेक्षक उपस्थिती प्रार्थनीय असते. कारण खेळाला मजा नाही येतो जर तुम्ही नसाल तर, आणि ती मजा यायची असेल तर आपली उपस्थिती निश्चितच महत्वाची असते. दरम्यान खेळाकडे वळतोय स्वतःच्या वतीनं पहिलं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आला गोलंदाज सतीश. स्वतः कर्णधार आहे संघाचा. सुरेख खेळ दाखवला, चांगला चेंडू, चांगल्या चेंडूला सन्मान दिला या फलंदाजानं. स्ट्राईकला फलंदाज हेमंत, याचा मी 14+ मध्ये या दादाचा खेळ पाहिला. जवळपास 6 चेंडू मध्ये 24 धावसंख्येची गरज होती. 14+ टुर्नामेंटचे आयोजन केले होते. त्या सामन्यामध्ये पण हेमंत दादा याने त्या 24 धावसंख्या जमवल्या आणि नंतर सेमीफायनल मध्ये पदार्पण केलं. पण पेनच्या टीम सोबत त्यांचा जो सामना झाला त्याच्यामध्ये त्यांना माघारी परतावं लागलं. पण एक चांगला खेळ पाहायला मिळाला हेमंत दादा यांच्या फलंदाजीतून आणि तोच खेळ निश्चितच आजही आपल्याला पाहायला मिळेल की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. दरम्यान सतीश दादा मार्गस्थ होतोय फलंदाजाच्या दिशेनं. शॉर्टपिच चेंडू तेवढ्या ताकदीनं चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कुठलाच संपर्क होत नाही. चेंडू सरळ विसावा घेतो यष्टीरक्षकाच्या हातात. यष्टीरक्षक मात्र आपली कामगिरी चोख बजावतोय आणि सतीश दादा मात्र आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत असताना या गोलंदाजा फलंदाजाच्या समोर. कारण उर्वरित 10 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज आहे. दोन्ही फलंदाजांचा प्रयत्न असेल 10 धावसंख्या जमवण्याचा आणि त्याचबरोबर सतीश दादाचा प्रयत्न असेल हा 10 धावा रोखण्याचा. कारण तो एक गोलंदाज आहे आणि नेतृत्व करतोय, कशा पद्धतीने खेळ दाखवतोय हे पाहायचं आहे. सुरेख चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकतोय, यार्कर फेकतोय, फलंदाजाला जकडून ठेवतोय. परिणाम स्वरूपी आपण पाहिलं चेंडूने सरळ गाठलं या फलंदाजाच्या पायाला. लेगबायच्या स्वरूपात धावसंख्येत वाढ झाली आणि धावफलकावर धावा लागतात 30. आता मात्र एक सुरेख मारा करतोय, अप्रतिम मारा करतोय, भेदक मारा करतोय हा गोलंदाज सतीश दादा. स्वतः कर्णधार आहे आणि ती जबाबदारी त्याला माहिती आहे त्याला कशा पद्धतीने आपल्याला खेळ करायचा आहे. कारण त्याच्या संघाला जिंकायचं असेल तर त्याला समोरून नेतृत्व करणं महत्वाचं आहे. त्याच्यामुळे त्यांनी 4था षटक घेतला हाताळण्यासाठी आणि तो योग्य रीतीने आपल्या संघासाठी षटक हाताळतोय. परिणाम स्वरूपी आपण पाहिलं तर 3 चेंडू त्यांनी फेकलं आणि 3 चेंडू माग फक्त 1च धावसंख्या दिलेली आहे आणि ती पण लेग बायच्या स्वरूपात मिळालेली आहे. पुनश्च एकदा सतीश दादा मार्गस्थ होतोय फलंदाज जीवन याच्या दिशेनं. आता मात्र सुरेख चेंडू हवेत चेंडू आहे, तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पाहूया काय होतोय. आकाशाला गवसणी घालत चेंडू सरळ विसावा घेतो या क्षेत्ररक्षकाच्या हातात. आता मात्र अप्रतिम गोलंदाजीचा नमुना दाखवतोय. प्रशंसा करावी लागेल या गोलंदाज सतीश दादा याची. कशा पद्धतीने नेतृत्व केलं जातं हे इथं दाखवून देतोय. 4 चेंडू फेकले, 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली. कारण आपण पाहिलं 12 चेंडू मध्ये 10 धावसंख्येची गरज होती. पण आता समीकरण बदललंय, आता कॅल्क्युलेशन बदललंय, आता इंटिग्रेशन बदललंय, आता डेरिव्हेशन बदललंय, जॉमेट्री बदलली, इंटिग्रेशन बदललंय आणि आता मात्र 8 चेंडू मध्ये 9 धावसंख्येची गरज आपल्याला इथं पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने सामना रंगणार आहे हे निश्चितच आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून पाहायचं आहे. कारण मित्र क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे जरतरला थारा नाही. शेवटच्या चेंडूपर्यंत काय होणार हे आपल्याला माहित नाही. काय होणार काय नाही हे आपण फक्त आणि फक्त युट्यूबच्या माध्यमातून पाहणार आहोत.
खऱ्या अर्थाने सतीश दादा यांचा खंदा समजतात म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो संतोष दादा हे त्यांना प्रोत्साहन देत असताना निश्चितच प्रोत्साहनाची गरज असते. क्रिकेटचा खेळ आहे, निश्चितच जिंकल्यानंतर हजारो हात पाठीवर पडतात, त्या हाताचं काम नाही हो. पहिल्यांदा त्यावेळेला मैदानात उतरतो ना त्यावेळेला 2 हात जे पाठीवर पडतात ना तेच महत्वाचे असतात. असाच मित्र हा क्रिकेटचा खेळ आहे. दरम्यान सतीश दादा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, फलंदाज बदललाय, त्याच्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करतोय, व्यूह रचना आखली जातोय. ही व्यूह रचना तोडण्यात फलंदाज यशस्वी होतोय की या व्यूह रचनेमध्ये हा फलंदाज फसतोय हे आपल्याला या येणाऱ्या वेळेमध्ये ठरणार आहे. दरम्यान थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना स्वतः कर्णधार सतीश दादा मार्गस्थ होणार आहे थोड्याच वेळात आता फलंदाजाच्या दिशेनं. हॅलो आता मात्र खराब चेंडू फेकतोय, दिशाहीन मारा, अवांतर मारा, स्वेर मारा करतोय हा गोलंदाज. परिणाम स्वरूपी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला 22वा नियम पंचांकडून या गोलंदाजांवर लादला जातोय. परिणाम स्वरूपी दंड स्वरूपात धावसंख्येत वाढ होते आणि धावफलकावर धावा मिळतात. बघायला आपल्याला 32. एक चांगली गोलंदाजी करत होता पण आता थोडस दिशाहीन मारा केला सतीश दादा यानं. परिणाम स्वरूपी आपण पाहिलं पंचांनी त्यांना दंडित केलं आणि धावसंख्येत ही वाढ झाली. पुनश्च एकदा सतीश दादा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. जवळपास 4-5 पावलांचा रनअप पंचांना क्रॉस करत राईट ओव्हर मारा करते फलंदाजाला. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय थर्डमॅनच्या रिजन मध्ये आणि आता मात्र चेंडू थांबणार नाही. चेंडूनी सरळ सीमारेषा भेदलेली आहे ती थर्डमॅनची आणि 4 धावसंख्या जमवलेल्या आहेत त्या फलंदाजानं. आता मात्र गोलंदाज चांगला गोलंदाजी करत होता पण त्याला यष्टीरक्षकाने म्हणावी तशी साथ दिली नाही. परिणाम स्वरूपी आपण पाहिलं 4 धावसंख्या जमवल्या फलंदाजानं आणि या 4 धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत निश्चितच वाढ झाली. धावफलकावर धावा आहेत 36. निश्चितच जर आपल्याला जिंकायचं असेल तर सांघिक कामगिरी मित्र करावं लागेल, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगलं तेव्हा ते असे म्हणाल नाही मी एकटा स्वराज्य स्थापन करील. ज्यांनी ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न उराशी बाळगलं त्या सर्वांना एकत्र केलं, संघटित केलं आणि तदनंतर स्वराज्याची स्थापना केली आणि त्या स्वराज्यामध्ये आपण सर्व राहतोय हा आपला आणि अभिमान बाळगायला पाहिजे आपण सर्वांनी. दरम्यान खेळाकडे पाहिलं तर चांगला चेंडू टोलाला पॉइंटच्या दिशेनं आणि 2 धावसंख्या जमवल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता मला वाटते आणि 3ऱ्या धावसंख्या घेत असताना धावचीत हा फलंदाज होतोय आणि जोपर्यंत हा बाद झालाय तोपर्यंत धावफलकावर धावा आहेत 38. आता मला वाटते निर्धारित 5 षटकांमधील 4 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावर धावा आहेत 38 आणि आता 1 षटकामध्ये फक्त 1 धावेची गरज आहे. लेवल झालेली आहे. बॅलेन्सिंग खेळ इथे पाहायला मिळते. हा बॅलेन्स इथं राहतोय की सामना कुठे झुकते हे पाहणार आहोत. मगाशी म्हटल्याप्रमाणे क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे तर इथे जरतरला मित्र थारा नसतो. 6 चेंडू 1 धावसंख्या तसं पाहता मला वाटते कठीण नाही पण क्रिकेट आहे इथं कठीण असतं कारण इथे प्रेडिक्शन सब फेल हो जाते भाई. तर 6 चेंडू मध्ये 1 धावसंख्या जमवायची आहे. निश्चितच कर्णधार हा प्रयत्न करणार आहे की या 6 चेंडू मध्ये 1 धाव आपल्याला द्यायची नाही पण त्याचबरोबर दोन्ही फलंदाज आहे त्यांचाही प्रयत्न असेल की 6 चेंडू मध्ये 1 धावसंख्या जमवायची आहे. नक्कीच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा. वेळ नको पंच, त्यांना विनंती आहे सांगा लगेच वेळ नको कारण पुष्पवृष्टी करायची आहे महाराजांवर. थोड्या वेळातच एकच सर्वांनी जमवायचं. चला सर्व इथं जवळ यायचं सर्वांनी विनंती असेल. मी विनंती करतो सर्वांना विनंती करतो देखील तांबरसीचे माझे मित्र आहेत त्यांना देखील विनंती करतो 1 धाव पाहिजे. चला वेळ नका कारण वेळ झालेले 12 वाजायला जवळ आले. आता पुष्पवृष्टी होणार आहे महाराजांवर तर विनंती करतो तांबरसीचे माझे मित्र आहेत त्यांना देखील विनंती करतो त्यांनी यायचा सर्वांनी कारण महाराजांवर इथं पुष्पवृष्टी होणार आहे. सर्वांनी 1 धावची गरज आहे. इथे मात्र नक्की त्याचा सामना खिशात घातलाय, जिंकलाय सामना तो SP मैत्री 11 संघाने. निश्चितच आपल्या महाराष्ट्राचे राजे हिंदवी स्वराज्याचे राजे रायरेश्वराच्या शिवपिंडीवर क्षत्रिय रक्ताचा शिवराज्याभिषेक दिला आणि मुठभर मावल्यांना घेऊन ज्या राजानं स्वराज्याची स्थापना केली त्या राजांचा जन्मदिवस आहे. आनंदाचा सोहळा आहे, जल्लोष आहे माझ्या राजाचा. तर एक सॉन्ग मित्र